वेलकम टू शेगाव. दरवर्षी मी एकदा तरी शेगावला गजानन महाराजच्या दर्शनासाठी येते म्हणजे येतेच. आणि मला ट्रेनचा प्रवास हा भयंकर आवडतो. माझ्यासाठी तर ट्रेनच बेस्ट आहे, कारण की मी कार आणि महामंडळाची ST बसने प्रवास करूच शकत नाही. मला खूप चक्कर, उलट्या, मळमळ काय काय होते मी सांगू शकत नाही. ज्यांना हा त्रास आहे ते समजू शकतात. कमेंट करा की तुम्हाला पण असा त्रास होतो का. ट्रेन एकदम बेस्ट आहे, एकदम सुखद प्रवास. आमचं कधी कुठं काय जायचं काही कन्फर्म नसतं, त्यामुळे रिझर्वेशन नव्हतं, त्यामुळे जनरल डब्यामध्ये प्रवास केला खूप वर्षानंतर. आणि इथे बसल्या बसल्या रीलसुद्धा शूट केली. आणि असंच टाईमपास म्हणून केलेली ही रील इंस्टाग्रामवरती व्हायरल झालेली आहे. म्हणजे 2-3 लाख व्ह्यू गेलेत त्याला, चांगले व्ह्यू मिळालेत. इथं आसमान तारा, संत्रा, काय काय गोड्या आहेत बघा. लहानपणी खूप खायची मी. आणि खूप गरमीचे दिवस होते, पण सकाळचं टायमिंग असल्यामुळे काही प्रवास एवढा वाटला नाही. तर 9:30-10 वाजता बरोबर आम्ही शेगावमध्ये टच झालो. आणि जाताबरोबर मी अगोदर शेगावची कचोरी खाल्ली. तुम्ही जर पहिल्यांदा येत असाल ना, तर अगोदर ही कचोरी ट्राय करा चांगल्या दुकानामधून. त्यानंतर आम्ही गेलो मंदिराकडे. तर इथून ना त्यांच्या प्रायव्हेट बसेससुद्धा असतात शेगाव दर्शन म्हणून, त्याने तुम्ही जाऊ शकता. आणि रिक्षानेसुद्धा जाऊ शकता. रिक्षाने 10-20 रुपये घेतातच. त्यानंतर असे खूप सारे शॉप इथं आहेत बघा. इथे खूप सुंदर सुंदर कानातले सुद्धा होते. आणि पितळीची भांडी, मूर्ती, जे शहरामध्ये खूप महाग मिळतात, तुम्ही इथे रिजनेबल प्राईसमध्ये घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर गिफ्ट करायचं असलं तर खूप सारे ऑप्शन इथं आहेत. आणि पूजेचं सामान वगैरे सगळं तुम्हाला इथं मिळेल. नंतर आम्ही थेट जाऊन पोहोचलो मंदिराच्या परिसरामध्ये. इथं आल्यानंतर खूप थंड वाटायला लागलं, कारण की इथं कूलर, त्यानंतर फॅन बसवलेले आहे. इथं सर्व गोष्टींची सोय आहे. चप्पल स्टँडपासून ते प्रसादापर्यंत सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला इथं 1 रुपयाही द्यावा लागत नाही. राहण्याची सुद्धा सोय इथं आहे. आता आम्ही इथं प्रसाद घेण्यासाठी नंबर लावला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत महाप्रसाद असतो. शुक्रवार असल्यामुळे गर्दी कमी होती, त्यामुळे लगेच नंबर लागला. आणि दर्शनासाठी सुद्धा आम्हाला खूप कमी वेळ लागणार होता. तर तुम्हाला सुद्धा असं पटकन दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही वीकडेजमध्ये या. इथं बघा अशा प्रकारचा प्रसाद मिळतो. कधी कधी लाडूसुद्धा असतो. भात, वरण, बटाट्याची भाजी, बेसन आहे. त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो मंदिरामध्ये. तर 0 मिनिटामध्ये पहिल्यांदा माझं दर्शन झालं आहे. म्हणजे हे पहिल्यांदा झालं आहे माझ्या आयुष्यामध्ये. तुम्ही सुद्धा ह्या मंदिराला एकदा तरी भेट द्या. तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल इथं आल्यावर.